आज तुम्हाला तुमचा भाऊ दाखवणारा खरोखर जित्यापणी स्वर्ग. आणि आज फक्त आपल्या नमुने मित्राला एक दिवस गाडी चालवायला दिली तर हा पडता पडता वाचला. तर तो आजचा विषय असा आहे. थांबा पहिले विषय उद्या बाजूले. आज आपल्या चॅलेंजचा पुरा 11वा दिवस. जैन आपल्याला अजून बी फॉलोअर्स केलं तर काय पाहुण्याले करा ना बाबा लवकर फॉलो. आपल्याला काही बी करून 10K फॉलोअर आपल्या 100 दिवसात कंप्लीट करणं आहे. आता हे राहू सगळं बाजूले. पहिले आपण आपल्या विषयावर लक्ष देऊ. आता दुपारी की आम्हाला गमून नव्हतं राहिलं तर त्याच्यासाठी गाडी लावली चाबी. एक दलिंदर मित्र मागे बसवला आणि सरकतीत निघाला आमच्या दिशेनं. बाकी तुम्ही गावातला रस्ता पाहूनच गावाचा अंदाज लावू शकता. आता फक्त ट्रेलर आहे. जर का वरून पाणी चालू असलं की मग तर वांदाच नाही रस्त्याचा. तटून जरासा गाडीचा कान फिरकला सरकती आला मी केळा चिपच्या दुकानावर. आता कोणचं बी काम करायच्या पहिले म्हटलं जरासा नाश्ता अर्जंट आहे आपल्याला. तुमचा भाऊ सगळ्यात पहिले पोटोबाचं ध्यान ठेवते. बाकी सगळं होतच राहील तिकडे. पण असे जर काही नमुने मित्र सोबत आहेत तर मग तर काही वांदाच नाही. आता याच्या डोक्यात कुठून आला काय मी ना कच्चे केळ्याच्या गंजीत पिकेल केळं पाहून राहिला. आणि आम्ही तर एवढं दलिंदर आम्ही जर का नरकात बी गेलो तर तटुलला बी कळीतलं तेल चोरून आणायचं होय. स्वर्गात जायचा तर म्हणा चान्सच नाही. पण तुम्हाला पहिलेच सांगून देतो हा डायलॉग प्रत्येकदा जवारीचा कॉपी पेस्ट आहे. फक्त मॅ जरशिक त्यात फेरबदल केले दुसरं काहीच नाही. आता वाटी माद्री पिरं झोपेल होतं ते सगळ्यात पहिले झोपेतून उठून दिलं. बाकी आपले जे डेली ब्लॉग पाहत असेल तेले तर माहित आहे की मला नशीब किती गांडू आता रस्त्यानं जाताच पाणी लागलं. मग आता वलं झालतोच तो आम्ही त्याच्यासाठी सगळ्यात पहिले आलो मस्त एका लोकेशनवर. आता या गाड्यानं फक्त आपली एक दिवस गाडी चालवून पाहिली तिकून एवढ्या जोराने आणली जागीच ब्रेक दाबला पुरा घासता वाचला गाडी. आणि तसं तर टेन्शन कोणाच गोष्टीचं घ्यायचं नाही. जागीच गाडीवर उतरलो डायरेक्ट नाचणं चालू. आणि पाण्याच्या हे लोकेशन तेवढी जबरदस्त झाली पुरं जसं आम्ही स्वर्गात झालो. वरून पाणी चालून आमचं त्यात नाचणं चालू. चला तर मग आम्ही जातो आता घरी. आजच्यासाठी एवढंच. भेटू मग पुढच्या ब्लॉग मध्ये.